Next article is measure abiotic factors. मेजर अबायोटिक फॅक्टर्स म्हणजे लाईफवर परिणाम करणारे मेजर अबायोटिक फॅक्टर्स कोणकोणते आहेत? जसं टेम्परेचर आहे, वॉटर आहे, सॉईल आहे, लाईट आहे. हे महत्त्वाचे फॅक्टर्स लिव्हिंग ऑर्गॅनिझमवरती परिणाम करत असतात. आपण स्टडी करूया पहिला महत्त्वाचा फॅक्टर टेम्परेचर. Temperature. It is a most ecologically most relevant factor इकॉलॉजिकल पॉइंट ऑफ व्ह्यू न विचार केला तर अतिशय महत्त्वाचा एक फॅक्टर म्हणजे टेम्परेचर. तुम्ही जगाचे बायोम्स पाहिलेले आहेत, त्याच्यामध्ये टेम्परेचर आणि रेनफॉल म्हणजे प्रेसिपिटेशन, रेनफॉल किंवा स्नो यांचा किती परिणाम होतो ते बायोम्स बनण्यामध्ये हे आपण यापूर्वीच्या आर्टिकलमध्ये स्टडी केलेलंच आहे. तर टेम्परेचर हा अतिशय महत्त्वाचा फॅक्टर त्यामध्ये समजला जातो. जर आपण अर्थचा विचार केला तर ही पृथ्वी काही महिने या बाजूला टिल्ट झालेली असते आणि काही महिने इकडं टिल्ट झालेली असते. आता ती अशी टिल्ट झाली आणि इकडं सूर्य आहे समजा, आणि इथं जर पाहिलं तर इक्वेटर, हे इक्वेटर आहे. आता इक्वेटरच्या या बाजूला 20 डिग्री आणि या बाजूला 20 डिग्री हे काय आहेत तर ट्रॉपिकल फॉरेस्ट असणार. इथं सुद्धा ट्रॉपिकल फॉरेस्ट असणार. यांची पिक्युलॅरिटी काय? फॉरेस्ट डेन्स आहे, डेन्स फॉरेस्ट आहे. एक रेनफॉल जास्त आहे, टेम्परेचर सुद्धा जास्त आहे. ही त्याची पिक्युलॅरिटी आहे. आणि सूर्याचे रॅडिएशन्स जे आहेत ते रॅडिएशन डायरेक्ट इथं येत असतात, त्यामुळं टेम्परेचर जास्त आहे, लाईट पण भरपूर मिळते. त्याच्यानंतर तिथून पुन्हा 20 ते 40 डिग्री हा सब ट्रॉपिकल आहे. सब ट्रॉपिकल 20 ते 40 डिग्री. त्याच्यानंतर 40 ते 60 इथं काय आहे? टेम्परेट फॉरेस्ट या ठिकाणी येतात. आणि मग याच्यामध्ये पोलार रिजन इकडं आणि पोलार रिजन इकडं आहे. आर्टिक आणि इकडं अंटार्क्टिक. जर तुम्ही जसं पाहिलं आता याच्यामध्ये इकडं सोलार रेडिएशन म्हटलं तर इकडं तेवढे डायरेक्ट येतात का? नाही. त्याच्यामुळं इकडं टेम्परेचर कमी, इकडं सोलार रेडिएशन येतात का डायरेक्ट? लांब आहेत, त्यामुळं आणखी टेम्परेचर कमी. म्हणजे जसं जसं तुम्ही पोलकडं जाता तसं टेम्परेचर सुद्धा, लाईट आणि टेम्परेचर इंटररिलेटेड आहे एकमेकाबरोबर. आणि जसं जसं तुम्ही
ट्रॉपिकल रिजन विषुववृत्ताच्या भागामध्ये टेम्परेचर जास्त असतं. जसं पुढं जाल टेम्परेचर कमी, टेम्परेचर कमी, टेम्परेचर कमी, टेम्परेचर कमी, सर्वात कमी टेम्परेचर पोलला असतं. ते काय -30 किंवा त्याच्या आसपास टेम्परेचर सुद्धा त्या पोलला असू शकतं. आर्टिक अंटार्क्टिका या भागामध्ये टेम्परेचर म्हणजे इथं आपण इक्वेटर पासून जसं जसं दूर जातो तसं टेम्परेचर सुद्धा कमी 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 होत जातं. आणि टेम्परेचर हा महत्त्वाचा फॅक्टर आपण समजतो. जसं टेम्परेचर बदलत राहतं त्याप्रमाणे तिथली एन्व्हायरमेंटल कंडिशन सुद्धा बदलत राहते. फॉरेस्टवरती सुद्धा त्याचा मोठा परिणाम होतो. फॉरेस्टवरती सुद्धा त्याचा मोठा परिणाम होत असतो. तर इथं जर आपण पाहिलं टेम्परेचर म्हटलं तर इथं जे डेझर्ट आहेत कुठं ट्रॉपिकल डेझर्ट असतील तर त्या ठिकाणी मोर दॅन 50 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर आहे. ट्रॉपिकल डेझर्ट असतील तर त्या ठिकाणी मोर दॅन 50 डिग्री सेंटीग्रेड आहे. पण पोलारमध्ये सब-झिरो किंवा मायनस टेम्परेचर सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. डेझर्ट हे ट्रॉपिकल पण असतील आणि थंड डेझर्ट सुद्धा आहेत. हे लक्षात घ्या. तर टेम्परेचर हा एक अतिशय महत्त्वाचा मोस्ट रिलेव्हंट फॅक्टर आहे या इकोसिस्टीममध्ये. एव्हरी ऑर्गॅनिझम requires particular temperature किंवा ऑप्टिमम टेम्परेचर प्रत्येकाला लागतं त्याच्या लाईफ ॲक्टिव्हिटी, त्याच्या मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी फॉलो करण्यासाठी. बिकॉज एन्झाईम्स remains functional or works in optimum temperature. ऑप्टिमम टेम्परेचरमध्ये एन्झाईम काम करतात. एन्झाईम बद्दल आपल्याला माहिती आहे, दे आर बायोकॅटॅलिस्ट. दे कॅटलाइज बायोलॉजिकल रिॲक्शन विदाउट डायरेक्टली इन्वॉल्व्ड इन इट. प्रत्यक्ष रिॲक्शनमध्ये भाग न घेता ते काय करतात, रिॲक्शनचा बायोलॉजिकल रिॲक्शनचा स्पीड वाढवतात. दे स्पीड अप द रेट ऑफ रिॲक्शन. आणि त्यामुळं एन्झाईम प्रॉपर काम करण्यासाठी ऑप्टिमम टेम्परेचरची आवश्यकता आहे. जसं आपला विचार केला तर आपल्या बॉडीचं टेम्परेचर 37 डिग्री सेंटीग्रेड आहे. All enzymes in our body works normally at 37 degree centigrade. आता प्लांटमध्ये म्हटलं तर 20 to 30 डिग्री सेंटीग्रेड हे टेम्परेचर प्लांटसाठी अतिशय चांगलं आहे. परंतु सगळेच प्लांट या टेम्परेचरला ग्रो होतील असं काही सांगता येत नाही. जसं ट्रॉपिकल रिजनमधले प्लांट्स पाहिले तर तिथं 45 डिग्री सेंटीग्रेड एवढं सुद्धा टेम्परेचर आहे. तशा टेम्परेचरमध्ये सुद्धा काही जण ॲडजस्ट होतात. आता काही ॲनिमल्स किंवा काही ऑर्गॅनिझम असे आहेत की they maintain internal environment constant in fluctuating temperature of environment. जसं एन्व्हायरमेंटचं टेम्परेचर सतत चेंज होत आहे. पण या चेंजिंग कंडिशनमध्ये सुद्धा बॉडी टेम्परेचर जर असेल तर ते कॉन्स्टंट राहतं.
So they can maintain the internal environment in wide range of temperature. आपण समजा राजस्थानला गेलो तरी आपलं 37 डिग्री सेंटीग्रेड असणार आहे. आपण काश्मीरला गेलो तरी आपलं 37 डिग्री सेंटीग्रेड असणार आहे. सो आवर टेम्परेचर इज कॉन्स्टंट. आपण पोलार रिजनमध्ये जरी गेलो तरी 37 डिग्री सेंटीग्रेड असणार आहे. तिथं आपल्याला वेगवेगळे कपडे घालावे लागतील, तिथल्याप्रमाणे काही बदल थोडा करावा लागेल, पण बॉडी टेम्परेचर अशा परिस्थितीत सुद्धा कॉन्स्टंट राहतं. म्हणजे अशा वेगवेगळ्या एन्व्हायरमेंटल कंडिशन वाईड रेंज ऑफ टेम्परेचरमध्ये सुद्धा जे कॉन्स्टंट राहू शकतात, टॉलरेट करू शकतात, त्याला आपण म्हणतो युरीथर्मल. म्हणजे वॉर्म ब्लडेड ॲनिमल्स जे आहेत त्यांचं एक्झाम्पल इथं सूट होत आहे. वॉर्म ब्लडेड ॲनिमल्स, बर्ड्स आणि मॅमल्स, दे ॲडजस्ट इन एनी टेम्परेचर. देअर टेम्परेचर ऑफ बॉडी इज कॉन्स्टंट इन फ्लक्च्युएटिंग टेम्परेचर ऑफ एन्व्हायरमेंट. त्यामुळंच तर बर्ड्स आणि मॅमल्स हे वाईड रेंजमध्ये कुठेही राहू शकतात, परंतु जर त्यांना एंडोथर्म्स आहेत आणि मग टेम्परेचर कॉन्स्टंट मेंटेन करण्यासाठी दे रिक्वायर्स हाय एनर्जी, हाय एक्सपेंडिचर ऑफ एनर्जी. फार मोठा एनर्जीचा खर्च त्यांना करावा लागतो कॉन्स्टंट टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी. परंतु काही असे आहेत, मग त्याच्यावरनं आपण सांगू शकतो. जसं एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर मँगो. आता दुसरे आपण एक्झाम्पल देऊ. दुसरा ग्रुप पण याच्यामध्ये सांगता येईल. काय? सम ॲनिमल्स, काही ॲनिमल्स आर एबल टू टॉलरेट ऑप्टिमम किंवा नॅरो रेंज ऑफ टेम्परेचर. दे आर कॉल्ड ॲज स्टेनोथर्मल. त्यांना आपण स्टेनोथर्मल म्हणतो. याचं एक्झाम्पल घेता येईल कोल्ड ब्लडेड ॲनिमल्स. आणि प्लांट सुद्धा त्याच प्रकारे येतात. कोल्ड ब्लडेड ॲनिमल्स बॉडी टेम्परेचर चेंजेस अकॉर्डिंग टू टेम्परेचर ऑफ एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंटचं टेम्परेचर वाढत चाललं तर यांच्या बॉडीचं टेम्परेचर पण वाढत जाणार. एन्व्हायरमेंटचं टेम्परेचर कमी होत चाललं तर यांच्या बॉडीचं टेम्परेचर सुद्धा कमी होत राहणार. तर तसे जे ॲनिमल्स आहेत त्यांना आपण म्हणतो स्टेनोथर्मल किंवा पायोकिलोथर्म्स. त्यांना आपण पायोकिलोथर्म्स असं म्हणतो. एक्झाम्पल घ्यायचं झालं तर मला सांगा, मँगो ट्री आपल्याकडं वाढतंय की नाही? पण उद्या आपल्याला असं म्हणता येईल मँगो ट्री समजा आपण कॅनडामध्ये किंवा जर्मनीमध्ये कल्टिवेट केलं तर ते शक्य आहे का? नाही. The mango tree is unable to grow in Canada and Germany. कारण त्याला स्पेसिफिक एन्व्हायरमेंट पाहिजेच. आपल्याकडे मात्र ते ग्रो होतंय. किंवा दुसरं एक्झाम्पल, स्नो लिओपार्ड हे आपल्या केरळमध्ये येऊन राहू शकतंय का? नाही. बर्फात राहणारे प्राणी आपल्याकडे येऊन राहू शकत नाहीत. आपल्याकडे येऊन राहू शकत नाहीत. तर
अशा प्रकारे टेम्परेचर हा अतिशय महत्त्वाचा फॅक्टर लिव्हिंग ऑर्गॅनिझमसाठी आहे. आता काही एक्सेप्शन्स यामध्ये आहेत. सम टॉलरेट, सम ऑर्गॅनिझम टॉलरेट एक्स्ट्रीम कंडिशन. काही एक्स्ट्रीम कंडिशन टॉलरेट करण्याची काहींमध्ये कॅपॅसिटी आहे. जसं आर्कीबॅक्टेरिया. आर्कीबॅक्टेरियाचा आपण विचार केला तर थर्मल स्प्रिंग्स, हायड्रोथर्मल व्हेंट्स, म्हणजे हा समुद्र आहे, समुद्राचा तळ आहे आणि याला क्रॅक गेला तर असे हायड्रोथर्मल व्हेंट्स तयार होतात. किंवा डीप सी, यामध्ये या परिस्थितीमध्ये टेम्परेचर जे आहे इट इज मोर दॅन 100. 100 डिग्री सेंटीग्रेड पेक्षा टेम्परेचर त्या एरियामध्ये या थर्मल स्प्रिंग, हायड्रोथर्मल व्हेंट्स किंवा डीप सीमध्ये असतं. पण अशा परिस्थितीमध्ये सुद्धा काही एक्स्ट्रीम कंडिशनमध्ये सुद्धा काही आर्कीबॅक्टेरिया जगू शकतात. थर्मस ॲक्वॅटिकस, या थर्मस ॲक्वॅटिकस बॅक्टेरिया या ठिकाणी राहतात. हाय टेम्परेचरसाठी मॉडिफाय झालेले आहेत आणि त्यांच्याकडून एक एन्झाईम आपण मिळवलेला आहे, टॉक पॉलिमेरेज, आणि तेच एन्झाईम आपण PCR टेक्निक, पॉलिमेरेज चेन रिॲक्शनचं जे टेक्निक वापरतोय त्या टेक्निकसाठी आपण त्याचा यूज करतो. जसं RT-PCR, आता करोनामध्ये RT-PCR टेस्ट घेतो, रिव्हर्स ट्रान्स्क्रिप्शन आणि पॉलिमेरेज चेन रिॲक्शन. तर टेम्परेचरचा लिव्हिंग ऑर्गॅनिझमवरती असा इफेक्ट होतो हे आपल्याला यावरून सांगता येईल. नेक्स्ट फॅक्टर इज वॉटर. Water is also most important factor for life. Without water there is no life. कारण हा युनिव्हर्सल सॉल्व्हंट आहे. टर्जिडिटी मेंटेन करण्यासाठी, ऑस्मॉसिससाठी, ट्रान्सपोर्टसाठी, वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीसाठी एक महत्त्वाचं सॉल्व्हंट म्हणून वॉटर काम करतं. आणि त्यामुळं वॉटर हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा फॅक्टर लाईफसाठी आहे, लिव्हिंग ऑर्गॅनिझमसाठी आहे. इफ देर इज नो वॉटर देर इज नो लाईफ. जल ही जीवन है हे आपण म्हणतो ते बरोबरच आहे. कारण दुसऱ्या ग्रहावर सुद्धा आपण आता वेगवेगळे यान पाठवतो, चांद्रयान, मंगळयान किंवा काय, तिथं वॉटर आहे की नाही हे शोधण्यासाठी पाठवतो. याचा अर्थ असा, ज्या अर्थी वॉटर तिथं असेल आहे त्या अर्थी लाईफ निर्माण होण्यासाठी पोषक वातावरण आहे. मग लाईफ निर्माण झाला असेल किंवा होईल. त्यामुळं वॉटर शिवाय लाईफ या ठिकाणी कुठंच पॉसिबल नाही आहे. So life is not possible without water. So it is also most important factor for life. Most important factor for life. अतिशय महत्त्वाचा हा सुद्धा फॅक्टर आहे. The productivity and distribution of plants
डिपेंड्स अपॉन वॉटर. वॉटरवरच डिपेंडंट आहे ते. आता जसं इक्वेटरला पाऊस जास्त पडतो, टेम्परेचरही जास्त आहे, पाऊसही भरपूर आहे, आणि म्हणून इक्वेटर पासून जो 20 डिग्रीचा भाग आहे, ट्रॉपिकल रिजन, त्या ठिकाणी ट्रॉपिकल फॉरेस्ट आपल्याला पाहायला मिळतं. डेन्स फॉरेस्ट अशा एरियामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. जसा टेम्परेचरचा इफेक्ट होतो त्याप्रमाणे वॉटरचा सुद्धा इफेक्ट होतो. त्याच्यानंतर जरा थोडा कमी पाऊस असेल, सब ट्रॉपिकल रिजन, आणखी कमी पाऊस असेल, टेम्परेट रिजन पण थंडी जास्त आहे तिथं, आणि पोलार रिजन मध्ये फक्त बर्फ आहे, त्या ठिकाणी कुठलेही प्लांट्स म्हणजे मॉस, लायकेन्स सोडले तर बाकीचे कुठले प्लांट येत नाहीत. डेझर्टमध्ये फारच कठीण परिस्थिती आहे, तिथं अपुन्शिया, काही कॅक्टस वगैरे अशा प्रकारचे डेझर्टशी मॉडिफाय झालेले प्लांट्स ग्रो होतात. ग्रासलँडमध्ये मोठे प्लांट नाहीत, कारण मोठ्या प्लांटला वॉटर ॲब्सॉर्ब करण्या एवढं वॉटर त्या ठिकाणी अवेलेबल नाही आहे, त्यामुळं ग्रास मोठ्या प्रमाणावर असतात, म्हणून त्याला आपण ग्रासलँड म्हणतो. तर वॉटरचा इफेक्ट, वॉटर भरपूर असेल तर प्लांट्स भरपूर, वॉटर कमी असेल, जसं जसं वॉटर कमी 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 होत जातं तसं प्लांटचं डिस्ट्रीब्युशन सुद्धा बदलत 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 राहतं. हे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. जसं फॉर aquatic organism, the chemical composition like chemical composition and pH are most important of water, are very important. इम्पॉर्टंट आहेत ते, इम्पॉर्टंट आहेत. सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन जे आहे वॉटरमधलं सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन is measured salinity in parts per thousand. या प्रमाणे ते काउंट करतात. पार्ट्स पर थाउजंड. जसं फ्रेश वॉटर किंवा इनलँड वॉटरचा विचार केला, म्हणजेच फ्रेश वॉटरचा विचार केला, तर या फ्रेश वॉटरमध्ये सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन आहे, सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन is less than 5% इनलँड वॉटरमध्ये. पण समुद्राच्या पाण्यामध्ये सी वॉटरचा विचार केला तर त्याच्यामध्ये सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन आहे 30 to 35%. आणि जर लगुन्स विचारात घेतले तर त्या ठिकाणी सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन अतिशय जास्त असेल, व्हेरी हाय कॉन्सन्ट्रेशन, दॅट इज अबाउट 100%.
100% आहे. म्हणजे सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन प्रत्येक ठिकाणी वेगळं आहे. फ्रेश वॉटरमध्ये म्हटलं तर लेस दॅन 5% आहे. जर ते सी वॉटरमध्ये पाहिलं तर 30 to 35% आहे. परंतु लगुन्स वगैरे हाय कॉन्सन्ट्रेशन सॉल्ट असणारा रिजन त्या ठिकाणी 100% अशा प्रकारे 100 पार्ट्स पर 1000 म्हणू आपण त्याला, PPT. असं कॉन्सन्ट्रेशन सॉल्टचं आहे. आणि त्या रिजनमध्ये राहणारे जे ऑर्गॅनिझम्स आहेत ते त्या रिजनसाठी त्या हॅबिटॅटसाठी मॉडिफाय झालेले असतात. Some animals tolerate wide range of salts. Salinity किंवा salt वाईड रेंज ऑफ सॅलिनिटी साठी काही ॲनिमल्स मॉडिफाय झालेले असतात. त्यांना आपण म्हणतो युरिहलाईन. जसं आपण युरिथर्म्स, स्टेनोथर्म्स, तसं इथं युरिहलाईन म्हणजे वाईड रेंज ऑफ सॅलिनिटी. म्हणजे काही ॲनिमल्स असे पण असतात की जे समुद्रामध्ये पण सापडतात आणि ते खाडीच्या रिजनमध्ये पण येऊ शकतात. असं टॉलरन्स कॅपॅसिटी असणारे काही फिश आपण विचारात घेतले तर ते समुद्रामध्ये पण राहू शकतात, खाडीच्या रिजनमध्ये पण राहू शकतात, किंवा गोड्या पाण्यात काही असे फिश असू शकतात की ते सॅलिनिटी व्हेरिएबल असेल तर तिथं ॲडॅप्ट झालेले आहेत. परंतु सगळे आहेत का? जसं सॅल्मॉन फिश हा मॉडिफाय झालाय, युरिहलाईन आहे तो. परंतु त्याच्याऐवजी आपण जर दुसरा एखादा फिश घेतला, जसं त्याच्यामध्ये आपण जर मराईन वॉटरमध्ये राहणारा दुसरा फिश घेतला तर तो काही फिश जसं पॉम्फ्रेट आहे तर तो फिश काही दुसऱ्या एरियामध्ये किंवा सॅलिनिटी बदलत जाते त्याप्रमाणे आपल्या मॉडिफिकेशन करू शकत नाही. So some animals unable to tolerate wide range of temperature, so they requires narrow range of salinity. Some are restricted. Some animals are restricted to narrow range of salinity. These are called as स्टेनोहलाईन. म्हणजे जे ॲनिमल्स रिस्ट्रिक्टेड एरियामध्येच राहणार. जसं फिशचंच एक्झाम्पल आपण इथं सुद्धा घेतलं तर ते चांगलं होईल. काही फिश सॅलिनिटी जशी बदलेल तशा प्रकारे वेगवेगळ्या सॅलिनिटीमध्ये सुद्धा ते जिवंत राहू शकतात, जसं मगाशीच आपण एक्झाम्पल सांगितलेलं आहे. परंतु आपल्याकडं रोहू, कटला हे फ्रेश वॉटरमध्ये राहणारे फिश आहेत. ते जर आपण समुद्राच्या पाण्यामध्ये नेऊन टाकले तर ते जिवंत राहू शकत नाहीत. सो रोहू अँड कटला आर रिस्ट्रिक्टेड टू फ्रेश वॉटर ओनली. Pomfret, shark, these are restricted to marine water only. ते त्याच वॉटरमध्ये फक्त राहू शकतात. आणि काही खाडीच्या भागामध्ये जे फिश सापडतात त्यांच्यामध्ये मात्र टॉलरन्स कॅपॅसिटी असते, ते इकडून तिकडं जाऊ शकतात, त्यांना काही फारसा प्रॉब्लेम येत नाही. तर ज्याप्रमाणे टेम्परेचर महत्त्वाचा फॅक्टर आहे, टेम्परेचर नंतर वॉटर सुद्धा अतिशय महत्त्वाचा फॅक्टर
लाईफसाठी आहे.